मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना आई आप्पांना सांगते, प्लीज मला समजून घ्या. माझ्याही पदरात एक लहान मुलगा आहे. उद्या तुम्ही लाथ मारून मला या घरातून हकललं तर मी कुठे जायचं? म्हणून मी हे घर माझ्या नावावर करून घेतलं. कोणीतरी मेहरबानी करून हे घर माझ्या नावावर करेल या आशेवर मला राहायचं नव्हतं. म्हणून मी हे सर्व काही केलं. तेव्हा अनिरुद्ध चिडून, तू हे करू शकत नाही कारण ही चिटिंग आहे असं संजनाला बोलतो. तर तेव्हा संजना अनिरुद्धला, हे तुझ्यासाठी नवीन नाही कारण अरुंधतीसोबत चिटिंग करूनच तू माझ्याशी लग्न केलंस. मला सांग, हे घर जर अरुंधतीच्या नावावर असतं तर तुम्ही सर्वजण आनंदाने एकत्र राहिलेच असताना. मग आताही राहा. घर कोणाच्या नावावर आहे याने काय फरक पडतो? तुम्ही मला घराच्या बाहेर काढू नये याची मी सोय केली आहे, बाकी काहीच नाही असं ती अनिरुद्धला सांगते व कांचनला बोलते, मला माफ करा कारण हे सर्व मला या पद्धतीने करावं लागलं. या घरातील प्रत्येक गोष्ट हिसकावून घ्यावी लागणार हे आता मला कळलं आहे. कारण या घरातील माणसं माझी नाही, मग घर तरी माझं असावं असं बोलून रडतच संजना तिथून निघून जाते. तेव्हा अविनाश, हे सर्व किती विचित्र आहे असं अनिरुद्धला बोलतो. तेव्हा यश अनिरुद्धला, बाबा ही तुमचा हक्क असा कसा हिरावून घेऊ शकते? तिने खरंच हे घर स्वतःच्या नावावर करून घेतलं असेल तर असं बोलतो. तेव्हा सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात. तेव्हा अनिरुद्ध आई आप्पांना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी संजनाशी बोलतो, मी आपलं हे घर कुणाच्याही हाती जाऊ देणार नाही असं बोलून लगेच तिथून निघून जातो. तेव्हा अविनाश कांचनला, काय झालं ते बघितलंस का? या बाईवर विश्वास ठेवून तू अशी वागलीस का असा प्रश्न करतो. त्यावर आप्पा, विनाशकाले विपरीत बुद्धी असं बोलून नाराज होतात व लगेच तिथून निघून जातात. त्यानंतर सर्वजण तिथून जातात तर कांचन एकटीच तिथे रडत बसते. तर इकडे अनिरुद्ध संजनाला, तू जे केलंस ना ते खूप चुकीचं आहे असं बोलतो. तेव्हा संजना, आपण दोघेही चुका करतो त्यापेक्षा याबद्दल बोलायलाच नको म्हणून सांगते. तेव्हा अनिरुद्ध, मी फ्रॉड करून स्वतःच्या नावावर घर करून घेतलं नसतं, माझ्या सासूच्या भोळसटपणाचा फायदा घेतला नसता, तू अरुंधतीवर जळतेस, आईचे कान भरवतेस इथपर्यंत ठीक आहे, मी तुला समजून घेऊ शकतो. परंतु माझा डिवोर्स झाल्यानंतरही आप्पांनी अर्धं घर अरुंधतीच्या नावावर केलं. यावरूनच ती माणसं किती सज्जन आणि प्रामाणिक आहेत हे समजतं. त्यांनी तुझ्यावरही अन्याय होऊ दिला नसता, परंतु तू अशा पद्धतीने त्यांच्याकडून घर काढून घेतलंस. हे खूप वाईट आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजे तू मला फसवलंस. माझ्यावर तुझा विश्वास नाही हे मला कळलंय, परंतु खरं तर यामुळे तुला कोर्टात खेचायला हवं असं अनिरुद्ध बोलतो. ते ऐकून संजना खूपच घाबरते. तर दुसरीकडे यश अरुंधतीला घडलेला सर्व काही प्रकार सांगतो की संजनाने बाबांना गंडवलं तरीही त्या मानाने बाबा गप्प होते. मला तर वाटलं होतं ते खूप राडा करतील. त्यावर अरुंधती सांगते, संजनासमोर गप्प बसण्यापलीकडे अनिरुद्धकडे दुसरा पर्याय नाही आणि आपली चूक झाली हे मान्य करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. तेव्हा यश बाबा सर्वांसमोर संजनाला म्हणाले की तुझ्याशी लग्न केलं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. परंतु संजनाने घर नावावर करून घेतलं म्हटल्यावर सर्वांच्या डोक्यावर एका प्रकारची टांगती तलवारच असणार आहे व तू तुझा हिस्सा लगेच का देऊन टाकलास असा प्रश्न अरुंधतीला करतो. तेव्हा अरुंधती, मी काय करणार होते? आईंनी माझ्याकडे मागितला होता, नाही कसं म्हणणार? आणि त्या घरात मला राहायचंच नाही तर कागदावर नाव ठेवून मी काय करणार होते? तसंही ते घर माझ्या मुलांनाच मिळणार होतं असं सांगते. तेव्हा यश, आता त्याची तरी काय गॅरंटी आहे? माझी तर त्या घरात राहण्याची इच्छाच नाही. स्वतःच्या घरात राहून परक्याच्या घरात राहिल्यासारखं वाटत आहे असं सांगतो. तेव्हा ते ऐकून गौरी मात्र खूप नाराज होते. तर दुसरीकडे संजना अनिरुद्धला सांगते, आपण दोघेजण वकिलांकडे जाऊ व त्या पेपर्सवर तुझं नाव घालून घेऊ. मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला फक्त सिक्युरिटी हवी होती. त्यावर अनिरुद्ध, झालं ना तुझ्या मनासारखं, मग आता आपण हे घर सोडून जाऊ. घर तुझ्या नावावर राहील, परंतु तू या घरात राहणार नाहीस. यश, अभि व अविनाश घराकडे लक्ष देतील असं सांगतो. तेव्हा संजना अविनाश
यशचा या घराशी काय संबंध असा प्रश्न करते. तर अनिरुद्ध सांगतो, तुला हक्क हवा होता ना, आता या हक्काचं काय करणार आहेस? मुलाच्या भविष्याचा विचार केलास ना, तर त्याच्याबरोबर तरी राहा. असं दुसऱ्यांना का लुबाडलंस? तू अशी असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं, परंतु शेवटी मला तुझ्याकडूनच अद्दल घडायची होती, ती घडली. असं बोलून अनिरुद्ध रागाने तिथून निघून जातो. तर तेव्हा संजना सगळीकडून मीच वाईट ठरले, तुला माझी अवस्था कळत नाही का, असं रडतच बोलते. तर इकडे गौरी रडतच अरुंधतीची माफी मागते व मावशी खूप वाईट वागली, आम्हालाच गिल्टी फील होत आहे, ती सोडून सगळे सुखात आहेत, सेटल आहेत, हेच तिला बघवत नाही म्हणून सांगते. तर अरुंधती गौरीला शांत करते. तेव्हा गौरी यशला आशुतोष आणि नितीन सर यात आपली काही मदत करू शकतील का, कारण ते असे प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम्स नेहमी सोडवत असतील. हे असं खरंच करता येतं का? हे सर्व रिव्हर्स करण्यासाठी काय प्रोसेस असते हे त्यांना नक्कीच माहीत असेल असं बोलते. तेव्हा यश होकार देत त्यांची मदत घेण्याचं ठरवतो. त्यानंतर यश अरुंधतीला तुझ्या अल्बमला खूप रेस्पॉन्स मिळत असल्याचं सांगतो. तर अरुंधती खुश होते. तेव्हा यश गौरीला खूप चिडवत असतो. तर अरुंधती दोघांनाही लवकर घरी जाण्यासाठी सांगते. तर गौरी प्रेमाने अरुंधतीला मिठी मारते. त्यानंतर दोघेजण तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आप्पा समृद्धी बंगल्याकडे पाहून खूप विचार करत असतात. तेवढ्यात कांचन बाहेर येते. तर आप्पा कांचनकडे रागाने पाहून घरात जाण्यासाठी निघतात. तेव्हा कांचन आप्पांना थांबवत त्यांचे पाय पकडते आणि आप्पांसमोर हात जोडत, काय केलं तर तुम्ही मला क्षमा कराल असा प्रश्न करते. तेव्हा आप्पा, मी कोण तुला क्षमा करणारा? तेवढा अधिकार तरी मला आहे का, असं विचारतात. तेव्हा कांचन, मला शिक्षा तरी द्या असं आप्पांना सांगते. त्यावर आप्पा बोलतात, देवानेच तुला शिक्षा दिली आहे. या घराची मालकीन समजायचीस ना तू स्वतःला, सोफ्यावर बसून हुकूम सोडायचीस. आज जिच्यावर विश्वास ठेवलास तिनेच तुझा विश्वासघात केला. जिला सून म्हणून स्वीकारलंस तिनेच तुला फसवलं. अरुंधती तुला सून म्हणून नको होती ना, म्हणून देवाने तुला अगदी चांगली सून दिली. अरुंधतीच्या सांगण्यावरून मी पुन्हा इथे आलो, परंतु हे सर्व पाहिल्यानंतर या घरात राहण्याची माझी इच्छाच उडून गेली. आपल्याच घरात आश्रितासारखं राहतोय असं मला वाटायला लागलं. तेव्हा कांचन, हे तुमचंच घर आहे, तुम्ही या घराचे मालक आहात म्हणून आप्पांना समजावते. तेव्हा आप्पा सांगतात, हे घर मला आता खायला उठतं. हे घर मला माझं वाटत नाही. हे घर घरच वाटत नाही. तेव्हा कांचन आप्पांना सांगते, तुमचं खरं आहे. हे घर अरुंधतीने एकत्र बांधून ठेवलं होतं आणि मी तिलाच घराबाहेर काढलं. माझं चुकलं, मला माहिती आहे. तुम्ही मला कधीच माफ करणार नाही, परंतु मी रोज तुमची माफी मागेल असं बोलते. तेव्हा कांचनचा हात झटकत आप्पा लगेच तिथून निघून जातात. तेव्हा कांचन खूप रडू लागते व सर्व गोष्टींचा विचार करून कांचन लगेच चक्कर येऊन खाली कोसळते व अरुंधतीच्या नावाने खूप मोठ्याने ओरडते. तर दुसरीकडे अरुंधती देवपूजा करत असते. तेवढ्यात तिला यशचा फोन येतो आणि कांचनच्या तब्येतीबद्दल समजतं. ते ऐकून अरुंधतीला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर अरुंधती रात्री पळतच देशमुखांच्या घरी येते. तर अनिरुद्ध अरुंधतीला, एवढ्या रात्री तू इथे कशी असं विचारतो. तेव्हा अरुंधती खूप घाबरलेली असते व रडतच कांचनबद्दल सांगते. तर इकडे सर्वजण कांचनभोवती जमलेले असतात. कांचन मात्र बेशुद्ध असते. अभि सर्वांना आजीचा बीपी खूप वाढल्याचं सांगतो. आप्पा खूप खचून जातात. अनिरुद्ध अरुंधती त्यांना सावरतात आणि त्यानंतर कांचन शुद्धीवर येते व घरातील प्रत्येकाकडे खूप प्रेमाने पाहते व अरुंधतीला मला माफ कर असं बोलते व मला सर्वांचीच माफी मागायची असल्याचं सांगते. उद्याच्या भागात कांचन सर्व काही अरुंधतीचं ऐकण्याचं ठरवते. तर अरुंधती वाघीण बनून संजनाला, तुला साधं या घरातील माझं स्थान मिळवता आलं नाही म्हणून खूप चिडवते. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.